नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे स्वार्थी दोस्ती. तर ती कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा खूप छान आहे आणि छोटीशीच आहे. तर मग सुरू करूया. स्वार्थी दोस्ती. कोणीतरी खूप पूर्वी म्हटले आहे की सुखात सगळेच साथीदार असतात. दूरदूरचे नातेवाईकसुद्धा यशात वाटेकरी होतात. परंतु दुःखात आणि अपयशात कोणीच वाटेकरी नसतो. असाच प्रकार ढोलकपूरच्या राजवाड्यात राहणाऱ्या ऊच्या बाबत झाला. ही ऊ राजाच्या शयनकक्षात राहत होती. राजाची स्वादिष्ट रक्त पिऊन ती धष्टपुष्ट झाली होती. एके दिवशी तिच्या ध्यानीमनी नसताना एक ढेकूण तिला भेटायला आला. त्या दोघांमध्ये पुढील संवाद झाला तो आपण पाहूया. ढेकूण म्हणाला, मावशी प्रणाम. ऊ म्हणाली, तू? तिला आश्चर्यच वाटले. हो मावशी, मी ढेकूण आहे. तू माझी मावशी लागतेस ना. परंतु मी तर तुला ओळखत सुद्धा नाही. ऊ म्हणाली, मावशी, तू मला ओळखत नसलीस तरी मी तुला ओळखतो. परंतु तू माझ्यापर्यंत आलाच कसा? माझी उपासमार होत होती. मी विचार केला की आपण मावशीकडे गेलेले बरे. मावशी राजाचे रक्त पिऊन पिऊन जाडजूड होत आहे. आई म्हणाली, मावशीकडे जा. दुःखात आपल्या लोकांची आठवण होणारच ना. ढेकणा, तुझी इच्छा पूर्ण होणे अवघड आहे. का मावशी? कारण राजे लोकांचा राग वाईट असतो. मी राजाच्या रक्ताचा आनंद खूप सावधपणे घेत असते. आपण दोघेही रक्त पिऊ लागलो तर राजाच्या लक्षात येईल. राजा आपल्याला सोडणार नाही. त्यामुळे तू आपल्या घरी परत जा. तेच उत्तम आहे. मावशी, घरी आलेल्या पाहुण्यांशी कोण असे वागते का? अतिथी देवो भव असे म्हणतात. अतिथी म्हणजे परमेश्वराचे रूप असतो. अशा वेळी तू माझ्याशी असे वागतेस? अशा पाहुण्यांची सेवा काय कामाची की ज्यात आपल्याच प्राणाला धोका आहे. ऊ म्हणाली, कसला धोका? मावशी, तू पहिल्यांदा राजाचे रक्त पी. जेव्हा तुझे पोट भरेल त्यानंतर मी रक्त पिऊन घेईल. आपण एकमेकांना सांभाळून रक्त पिऊयात. अरे ढेकणा, मी राजाचे रक्त अत्यंत प्रेमाने पिते. मी रक्त पिते ते राजाला सुद्धा समजत नाही. तू माझ्या पद्धतीने रक्त पिऊ शकणार नाहीस. तू रक्त पितोस तेव्हा त्या माणसाला लगेचच कळते आणि त्याला त्रास होतो. नाही, मी हा धोका पत्करू शकत नाही. नाही मावशी, मी तुझ्यापेक्षा शांतपणे रक्त पिऊन घेईन. राजाला तर पत्तासुद्धा लागू देणार नाही. त्याचे बोलणे चालू असतानाच राजा झोपण्यासाठी आला. राजा झोपला तेव्हा ऊ रक्त पिऊ लागली. तिचे पोट भरल्यावर ती एका बाजूला जाऊन बसली. ढेकणाला कळले की आता आपण रक्त प्यायचे आहे. तो तर केव्हाच राजाचे रक्त पिण्यास व्याकुळ झाला होता. रक्त पिण्यासाठी तत्काळ तो राजाच्या अंगावर चढला. थोडा वेळ तो शांतपणे रक्त पित होता. खूप दिवसांनी उपासमार आणि स्वादिष्ट गरम रक्त. मग ढेकणाला आणखी काय हवे? ढेकूण ऊ बरोबरच संवाद विसरला. त्याचा मूळ स्वभाव जागा झाला. स्वतःच्या भुकेपुढे त्याला काहीच सुचेना. त्याने रक्त पिण्याचा वेग वाढविला. ढेकणाच्या तीव्र चाव्यामुळे राजाची झोप मोडली. तो चिडला. त्याने शिपायांना बोलावले आणि अंथरूण पांघरून तपासण्यास सांगितले. राजाच्या शिपायांनी अंथरूण पांघरून तपासले. ढेकणाला अंदाज आला. तो पळून पलंगाच्या आत लपला. ऊ मात्र पांढऱ्या पांघरुणाखाली चिकटून बसली होती. रक्त प्यायल्याने तिचा आकारही वाढला होता. पहारेकऱ्यांनी तिला शोधले आणि चिरडून टाकले. ढेकूण वाचला. कोणालाही आपल्या कामात सहभागी करून घेण्यापूर्वी त्याचा स्वभाव समजून घ्यावा. आपले वाईट आणि दुसऱ्यांचे चांगले होण्यास वेळ लागत नाही. तर आपली इथपर्यंत छोटीशी कथा.